नमस्कार रसिक मित्र हो. उन्हाळा म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येतात त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी गाठलेला मामाचा गाव. आपल्या प्रत्येकाचंच बालपण हे आजोळच्या असंख्य सुंदर आठवणींनी ओतप्रोत भरलेलं आहे. असंच सुंदर माझंही बालपण. पिंपळगाव गायके, जिल्हा परभणी, तालुका जिंतूर, एक सुंदर गाव माझा आजोळ. याच बालपणीच्या आजोळच्या आठवणीत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. मी आपलाच कवी मनोज शंकरराव भारशंकर, राहणार अबुधाबी, आपल्यासमोर सादर करणार आहे माझ्या मायेचा पदर या काव्यसंग्रहातील एक काव्यरचना. रचनेचं शीर्षक आहे वाडा चिरेबंदी. होता माझ्या मामाचा वाडा चिरेबंदी, होता माझ्या मामाचा वाडा चिरेबंदी, आजोबांचा दरारा होता गावामंदी, आजोबांचा दरारा होता गावामंदी. अंगणात सदा बैलगाय वासरू, अंगणात सदा बैलगाय वासरू, अदबीन बोले जाता येता वाट सरू, अदबीन बोले जाता येता वाट सरू. आजोबांच्या डोई सदा भरजरी पटका, आजोबांच्या डोई सदा भरजरी पटका, घोडीवरून मारी रानाचा फेरफटका, घोडीवरून मारी रानाचा फेरफटका. नातवंडांच्या दिमतीला असे बैलगाडी, नातवंडांच्या दिमतीला असे बैलगाडी, आनंदाने फिरवीत शेत गाववाडी, आनंदाने फिरवीत शेत शिवार गाववाडी. मावशी मामा काकांचा गावात गोतावळा, मावशी मामा काकांचा गावात गोतावळा, आनंदाने ओसंडून लावती लळा, आनंदाने ओसंडून लावती लळा. आजीची माया आजोबांचे लाड, आजीची माया आजोबांचे लाड, देईगार सावली अंगणातील कडुलिंबाचे झाड, देईगार सावली अंगणातील कडुलिंबाचे झाड. स्मृती जागती डोळी, स्मृती जागती डोळी अश्रू आणीत, स्मृती जागती डोळी अश्रू आणीत. आजी आजोबा हे फक्त आता आठवणीत, आजी आजोबा हे फक्त आता आठवणीत, आजी आजोबा हे फक्त आता आठवणीत. धन्यवाद.